नमस्कार स्वामी भक्तांनो. आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, तर आजचा स्वामी संदेश आहे. स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर विश्वास ठेवा. वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायची असते. जेवढ्या वेगाने वादळे येतात, तेवढ्याच वेगाने ते निघूनही जातात. वादळे महत्त्वाची नसतात, तर प्रश्न आपण वादळांशी दोन हात कसे करतो आणि त्यातून कशा अवस्थेत बाहेर येतो हा असतो. जसे शेतामध्ये बी पेरले नाही, तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही, तर नकारात्मक विचार आपली जागा बनवत असतात. सकारात्मक विचारांचे महत्त्व आहे का? सकारात्मक विचार म्हणजे आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि आव्हानात्मक परिस्थितीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. यामध्ये स्वतः, इतर आणि परिस्थितीतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणे समाविष्ट आहे. हे मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते. मनामध्ये चांगल्या गोष्टींची कल्पना करणे, आव्हानाच्या किंवा समस्यांच्या काळात आशावादी दृष्टिकोन ठेवणे आणि आत्मविश्वास व धैर्याने परिस्थितीला सामोरे जाणे. जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करते, तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीतले चांगले आणि शुभ विचारांवर भर देते आणि नकारात्मकता टाळत असते. नेहमी लक्षात असू द्या, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडत असतात. त्याच्याकडे कोणी बघितलं नाही म्हणून सुगंधी चाफ्याचं कधी अडलं नाही. पानांनीही साथ सोडली तरीही चाफ्याने बहरणे कधी सोडले नाही. आपण देखील चाफ्यासारखे असले पाहिजे. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतील. तुमच्या आयुष्यातील 90% समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. लाखो लोकांचे शर्यतीत पहिले येण्यासाठी लाखो लोकांपेक्षा काहीतरी आपल्याला वेगळे करावे लागत असते. स्वामी भक्तांनो, जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. नेहमी लक्षात असू द्या, स्वतःला कधी कधी सकारात्मक जगायचं शिकवत असताना हरल्यासारखं वाटतं. मध्येच आयुष्याचं सगळं टेन्शन सामोरे येतं. मध्येच वाटतं होईल सगळं ठीक. मध्येच एखादी चांगली गोष्ट घडते, पण काही क्षणात ती नाहीशीही होते. दोष द्यायचा तरी कोणाला? नशिबाला की स्वतःला? पण वाटतं पर्याय पण नाही सकारात्मक राहण्याशिवाय. नकारात्मक राहिले की सगळ्या गोष्टी नकारात्मक होतात असं म्हणतात. पण मग सकारात्मक विचार केला तर त्या पटकन हव्या तशा का घडत नाहीत? इतका वेळ का लागतो? हाच प्रश्न डोक्यात सारखा चालत राहतो. बस झालं आता, काहीतरी चांगलं हवे आयुष्यात असं आपल्याला वाटू लागतं. आयुष्य सापशिडीसारखं आहे. कधी वर तर कधी खाली. कधी यशाची शिडी मिळते तर कधी अपयशाचा साप दंश करतो. कधी एका पावलात पुढे जातो तर कधी 10 पावलं मागे फेकलो जातो. कधी मेहनतीचं फळ मिळतं तर कधी प्रयत्न वाया जातात. कधी लोक साथ सोडतात तर कधी एकटं पडायला होतं. कधी आनंद भरभरून मिळतो तर कधी दुःखाचं सावट दाटतं. पण खेळ थांबत नाही आणि चालत राहणं गरजेचं असतं. शेवटी सापशिडी जिंकायची असेल तर पाऊल टाकत राहणं आपल्याला राहावंच लागत असतं. वेळेचे महत्त्व त्याला चांगलं समजतं जो दुसऱ्यांना आपलं महत्त्व समजण्यात आपला अनमोल असा वेळ वाया घालवत नाही. आपले मन अथांग आहे, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावून सुलावून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधी न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व तुम्ही नक्कीच बना. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवनकार्य समजण्या प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करायचेच. स्वप्न पहा आणि त्याच्या आधारही नक्कीच घ्या. चांगले विचार आणि चांगलं ध्येय माणसाजवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाव कमवायला वेळ नाही लागणार.
नकारात्मक विचार आयुष्यात बिघडवतात, सकारात्मक विचार आयुष्य घडवतात. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. बदलावं लागेल आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेच तेच करून काही नाही होणार आहे. विचार बदलावे लागतील. रिस्क घ्यावे लागेल. जे नाही जमणार ते जमवावं लागेल. मार्ग बदलावा लागेल. माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल. तेच तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू नक्कीच शकाल. न सांगताच भावना कळायला मन लागते. वेदना कळायला जाणीव लागते. देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगले जगायला सुंदर विचार लागतात. आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय हे आयुष्य लागत असतं. नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, त्याआधी तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सकारात्मक दृष्टिकोन माणसांची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्टी सोपी करतात. जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांची साथ लाभली तर जगात वाईटही वाईट वाटत नाही, हारही हार वाटत नाही. प्रत्येक गोष्टीत दिसते ती एक संधी, तेही पुढे जाण्याचीच असते. माऊली नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात, लक्षात असू द्या, समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही झांजाला बुडवू शकत नाही, पण त्या झांजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते झांज बुडल्याशिवाय राहतही नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्याला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत. नेहमी लक्षात असू द्या, दुसऱ्यांच्या ढगात इंद्रधनुष्य बनण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका. कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, त्याऐवजी ते तुमच्यासाठी चांगलं आहे ते देत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांना शेवट अवलंबून असतो. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. प्रार्थना म्हणजेच मनाचं स्थानच असतं. माऊली सांगतात, तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतो. हे माऊली आपल्याला परत परत सांगत असतात. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त करत असते, एक मेहनतीचे फळ आणि समस्येचे समाधान. राग, द्वेष आणि तिरस्कार ही तिघे संत गतीने परिणाम करणारे विष असतात, ज्याचे प्राशन आपण स्वतः करत असतो आणि आपल्याला वाटते त्याने कोणी दुसरा मरणार आहे. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारांचं सामर्थ्य आहे. दुसऱ्यांची माप काढत बसण्यापेक्षा स्वतः चिंतन करून आपलं माप काढून घ्यावं. आपण नेमके कोण आहोत याची नेमकी उंची आपल्याला नक्कीच सापडेल. जरा परखड आहे पण सत्य मात्र नक्कीच आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे तर प्रार्थनेचा अर्थ ईश्वरांचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणेच असतो. आयुष्याच्या प्रवासात चिंता कराल तर स्वतःच भटकत राहाल, चिंतन कराल तर भकलेल्यांना वाट दाखवाल. माझ्या प्रत्येक ठिकाणी किंवा कठीण क्षण तुमच्या हृदयात लपलेली काळजी होती आणि त्यातून हृदयातील काळजी अडचणीत मिळालेली पहिली मदत असते. काही वेळेस माणसांना नमस्कार घालण्यापेक्षा खुर्चीला नमस्कार घालावा लागतो. स्वप्ने मोठे असून चालत नाहीत, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे प्रयत्नही करावेच लागत असते. नेहमी लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, अस्तित्वासाठी अस्मितेने लढणे आणि अस्मितेसाठी अस्तित्वपणाला लावणे म्हणजेच जीवन जगणे. काही वेळेस माणसाला जर स्वतःला होणारं दुःख दुसऱ्यांच्या आनंदाला बघून होत असेल तर ते दुःख वाईटच नाही तर घातकही असू शकतं. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा,
पण जीवन देणाऱ्या मातेला कधी विसरू नका. कोणाला कुठल्याही भाषेत बोलणं चांगलं वाटू शकत नाही किंवा हरकत नाही. माझे विचार समृद्ध आहेत. मी ओपन माइंडेड आहे. मी नवीन विचारांचे स्वागत करत आहे. मी माझ्या विचारांना सकारात्मक दिशा देत आहे. मी कम्फर्ट झोनच्या बाहेर विचार करायला शिकवत आहे. मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. नेहमी लक्षात असू द्या, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. प्रश्न: सकाळी उठल्यावर तुम्हाला जर देव भेटला तर काय कराल? तर उत्तर ऐका. अगोदर बघावे लागेल तो माझ्या घरी आलाय की मी त्याच्या घरी गेलोय. नेहमी लक्षात असू द्या, दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. हेच सत्य आणि हीच नीती आहे. प्रत्येक अपयश एक शिकवण असते. आपण ज्या क्षणी अपयशातून काहीतरी शिकतो त्या क्षणी ते अपयश यशात बदलतं. जीवनातील प्रत्येक शिकवण ही एक अमूल्य ठेव आहे. माणसांची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते, बरोबर ना? समर्पण हे काय असतं ते नक्कीच ऐका. जीवन हे पाण्यासारखे आहे. त्यासारखे वाहून न जाता सागरातील लाटासारखे पुन्हा पुन्हा जोमाने उसळा. त्यातून एक कळते की माणूस ही उसळीतून आणि सागरातून खऱ्या पाण्यासारखी ओळख हा निर्माण करतच असतो. सदा वर्तमान काळामध्ये जीवन जगणे अति आवश्यक आहे. त्यामुळे आपलाच वेळ आणि शक्ती व्यर्थ जात नाही आणि सकारात्मक चिंतन केल्याने आपली वेळेची सदुपयोग होत असते. चांगली पुस्तके वाचून, अभ्यासून आणि त्यावर चिंतन करून चांगले विचार रुजले हे नक्कीच जाऊ शकतात. नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते नक्कीच पाहावं. असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील. कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचन आलं, चिंतन आलं, मनन आलं. आपल्या गप्पातून लावल्या किती निंदा. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. कारण खेळाडूंना फक्त जिंकायचंच असतं. आयुष्य म्हणजे एका काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. एक माणूस फळे सोडतो. माऊली सांगतात, अंधार कितीही गडद असो पण सूर्योदय होताच आणि प्रकाश हा पसरतच असतो. आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते, जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं हे खूप कमी लोकांना जमत असतं. नेहमी लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. प्रत्येक दिवस ही नवीन संधी आहे. कालच्या चुकांवर रडू नका. नवीन स्वप्न पहा, धैर्याने पावलं टाका आणि यशाच्या दिशेने. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन नक्कीच उभे राहा. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. येणारे प्रत्येक वादळ आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात. लाईफ तुमची आहे, संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे. बाकीची फक्त मजा बघणार, तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे. आनंदाचा सर्वात मोठा भाग हा आपल्या स्वभावावर अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही. प्रत्येक नात्यामध्ये राग व मतभेद हे पावसाप्रमाणे असावे, ते बरसून संपावे. स्वप्ने पहा पण प्रयत्न करत राहा. भावार्थ हाच, फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेहनत आणि चिकाटीमुळेच आपली स्वप्ने प्रत्यक्षात हे उतरतच असतात. हातावरील रेषेपेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही. कर्तव्य चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही.
जोपर्यंत शनीचा घाव घेत नाही, दगडसुद्धा देव होत नाही. कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने आपण निर्माण करायचंच असतं. जीवन एक गाणे आहे, कधी गोड तर कधी दयनीय, कधी कधी हशा पिकतो तर कधी अश्रूंचा सूर आहे. प्रत्येक पराभवात एक नवा धडा दडलेला असतो. प्रत्येक पराभवानंतर एक नवीन उड्डाण असते. प्रत्येक अडचण आपल्याला आपला स्वाभिमान कसा जगायचा हे शिकवत असते. सत्याचा मार्ग काट्याने भरलेला आहे, पण तिथे फुले उमलतात. जिथे सत्याचा सूर्यप्रकाश पडतो तिथेच प्रकाश सापडतो. चला, सत्याचा स्वीकार करूया आणि प्रत्येक अडचणीचा सामना करूया. कारण जीवनाचे गाणे तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण सत्याच्या आवाजात गात असतो. जीवन म्हणजे एक उघडा आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. स्वप्नांच्या मागे पळताना आपण मागे सोडतोय याची जाणीव आपल्याला स्वतःला असायला हवी. मग ती नाती असू देत किंवा इतर काही. जमेल तसं त्यांना सोबत घेऊन चालायला हवं. यशाचं शिखर गाठल्यावर त्याबद्दल आनंद व्यक्त करणारं कोणी नसेल सोबत तर काय अर्थ त्या यशाला. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. नेहमी लक्षात असू द्या, सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. प्रयत्न करणारा कधीही हारत नाही. नेहमी काळजी घ्या. माऊली सांगतात, आयुष्यात आपल्याला भावलेलं एक गुंज सांगते. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या. पोट पाण्याचा उद्योग जिद्दीनं करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री नक्की जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे नक्कीच सांगून जाईल. परिणाम माहिती असूनही आपण माऊली म्हणतात, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवला जात असतो. लक्षात असू द्या, वाचणं हे प्रेरणा असतं, तर लिहिणं म्हणजे उगवणं असतं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा प्रेरणे सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी नक्कीच घेऊन जातील. परिणाम माहिती असूनही आपण पिझ्झा बर्गरवरच भाळतो. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतं. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ताच असते. माऊली नेहमी सांगतात, अंधार कितीही गडद असो, पण सूर्योदयानंतर प्रकाशच येत असतो. जगाला काय आवडतं ते लिहू नका, तुम्हाला जे आवडतं ते लिहा. उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल. नेहमी लक्षात असू द्या, जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे, तेवढे जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवितात. विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत. समाज फुकाटच यांना तुम्हाला देऊन टाकतो. त्यांच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा, कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे हे अधुरेच आहे. या जगात एक माणूस जरी एखादी गोष्ट प्राप्त करू शकत असेल, तर तुम्ही सुद्धा ती प्राप्त करू शकता. तुमच्यातील ताकदीवर विश्वास ठेवा आणि संधी ओळखा. यश मात्र तुमचेच आहे. नेहमी लक्षात असू द्या, शेवटी कोणत्याही गोष्टीचा शेवट चांगला होत नाही. शेवटी फक्त आणि फक्त शेवटच असतो. कोणाच्या स्वप्नांचा, कोणाच्या चारित्र्याचा आणि कोणाच्या भावनांचा असतो. खोटं झुंगारून न देणं सोपं, सत्य उचलणं अवघड. म्हणूनच सत्य बोलणारा माणूस मोजकाच असतो. सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्यांच्या आयुष्यात सर्वात अपमानास्पद क्षण कोणता? तर माऊली सांगतात, आनंदाला फिरायला खूप आवडतं, त्यामुळे तुमच्याकडे आनंद झाला की त्याला सगळ्यांकडे घेऊन जा. तो कायम तुमच्याकडे राहाल. या गोष्टी दुःखी आणि अस्वस्थ मनाला आधार देतील. तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही मात्र आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.